मुंबईत जय भीम पदयात्रेचे आयोजन उत्साहात। आमदार राजकुमार बडोले यांचा सहभाग। मुंबईच्या रस्त्यांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त एक अनोखा उत्साह पाहायला मिळाला। केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित जय भीम पदयात्रा ही नरिमन पॉइंट येथून सुरू होऊन बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत गेली। या पदयात्रेत सामाजिक समतेचा आणि बाबासाहेबांच्या विचाराचा जागर करणाऱ्या घोषणा आणि उत्साहपूर्ण वातावरणाने सर्वांचे मन जिंकले। या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तसेच अर्जुनी मोरगाव विधानसभेचे आमदार माननीय राजकुमार बडोले। राजकुमार बडोले यांनी आपल्या उपस्थितीने आणि प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांवर सखोल प्रभाव टाकला। त्यांनी बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेल्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या मूल्यांवर प्रकाश टाकला। बाबासाहेबांनी आपल्याला समानतेचा मार्ग दाखवला, तो आपण सर्वांनी अंगीकारला पाहिजे असे सांगत त्यांनी विशेषतः तरुणांना बाबासाहेबांचा विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले। या पदयात्रेत केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी बाबासाहेबांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाचा गौरव केला। माजी खासदार अमर साबळे यांनी बाबासाहेबांच्या दलित चळवळीच्या योगदानावर भाष्य केले, तर मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रसाद लोढा यांनी बाबासाहेबांचा विचार आजही प्रासंगिक असल्याचे नमूद केले। या पदयात्रेत विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले। नरिमन पॉइंट पासून सुरू झालेल्या या यात्रेने मुंबईच्या रस्त्यांवर सामाजिक जागृतीचा संदेश पोहोचविला। बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचल्यानंतर उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन केले। राजकुमार बडोले यांनी या ठिकाणी आपल्या भाषणात बाबासाहेबांच्या विचारांना आधुनिक भारतात लागू करण्याची गरज व्यक्त केली। हा कार्यक्रम केवळ बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्सव नसून त्यांच्या विचाराचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा पुनर्जागर ठरला। राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वाने आणि उपस्थितीने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। मुंबईकरांनी या पदयात्रेतून एकजुटीने बाबासाहेबांचा जयघोष केला आणि सामाजिक समतेची शपथ घेतली। माझा गाव माझी बातमी, सडक अर्जुनी, गोंदिया।